कोणताही निर्णय झालेला नाही. तोपर्यंत आम्ही आमचे फॉर्म भरून घेणार आहोत आणि युतीचा निर्णय झाला तर मग तेवढे फॉर्म मागे घेता येतील. युतीला भाजप तयार नसल्याची चर्चा आहे, नेमकं काय? नाही, तसा अधिकृत निरोप आलेला नाही. जोपर्यंत अधिकृत निरोप आला नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. भाई काही दिवसापूर्वी आपली पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली. आज देखील आपण एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्र्यांनी आपण एकत्र होता. काय चर्चा झाली का युतीबाबत, किंवा तुम्हाला काय वाटतं की कोणाला नेमकी युती नको आहे आणि कोणाला युती हवी आहे? नाही, शेवटी असं आहे की हा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होणार आहे. वरिष्ठ स्तरावरून एकदा निरोप आल्यानंतर या संदर्भातली बोलणी होतील आणि त्याला आता फार थोडा कालावधी शिल्लक आहे. तेवढ्यात झालं तर होईल, नाही तर मग स्वबळावर प्रत्येकाला निवडणूक लढवायला लागेल. साहेब, जे युतीचे फॉर्म्युले जे येत आहेत ना, ते मालवणसाठी 16-4चा किंवा सावंतवाडीसाठी 12-8चा येतो आहे आणि ते जे फॉर्म्युले आहेत ते कुठेतरी शिंदे सेनेला मान्य नाही असं सांगितलं जातं. नाही बघा, अजून काही चर्चाच झालेली नाही, त्याच्यामुळे फॉर्म्युला मान्य अमान्यचा प्रश्न उद्भवत नाही. नगराध्यक्ष आणि 10-10 सीट असाच एक सन्मानजनक फॉर्म्युला असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वापरला जाईल अशी अपेक्षा आहे. कणकवलीचा त्याला अर्थात अपवाद आहे, परंतु अशा पद्धतीने केलं तरच सन्मानजनक युती होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अशी काही चर्चा झालेली नसल्यामुळे कुठला फॉर्म्युला सांगितला, कुठला नाकारला असा प्रश्न उद्भवत नाही. आज अर्ज दाखल करणार होता. आमचा अर्ज आम्ही उद्या दाखल करतो. उद्या आम्ही आमचे अर्ज दाखल करतो. युतीची शक्यता आता आहे की मावळलेली आहे? असली किंवा नसली तरी निवडणूक तर लढवायलाच लागेल. त्याच्यामुळे युती असली तरी निवडणूक लढवायला लागेल, युती नसली तरी निवडणूक लढवायला लागेल. स्वबळावर निवडणूक होईल. याच्या पलीकडे काय नाही. चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्यात. थोड्या दिवसाच्या निवडणुका असतात, त्याच्यामध्ये चांगलं वातावरण राहावं, त्याशी चांगले संबंध राहावे एवढीच अपेक्षा आहे. मालवणमध्ये एक पत्रकार परिषद झाली, भाजपच्या चर्चा की शिंदे सेनेचं अस्तित्व मालवणमध्ये शून्य आहे. नाही, अशा तऱ्हेचं आमदारच मुळात शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे असं वक्तव्य करताना थोडंसं त्यांनी संयम बाळगला पाहिजे असं मला वाटतं. भाई, राज्यामध्ये 50-50 टक्के आहे, काही ठिकाणी आवाज येण्याची शक्यता आहे. बघा, शक्यतो युती व्हावी अशी आणि त्याप्रमाणे होईल अशी आपण अपेक्षा करूया. अमित शहांची पवार सध्या जमीन घोटाळा प्रकरणी दमाल्याने त्यांनी म्हटले तर राजीनामा द्यायचं मान्य केलं. हे बघा, या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणं बरोबर नाही. शेवटी अजितदादा हे एक मोठे नेते आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वतःच्यावर झालेल्या कुठल्याही आरोपाला उत्तर देण्याएवढे ते निश्चितपणे सक्षम आहेत.